होसान्ना 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 होसान्ना। तो देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो। प्रियानो, आपल्याला माहिती आहे की आज संपूर्ण जगामध्ये झावळ्याचा रविवार, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये झावळ्याचा रविवार असं संबोधित करतो, इंग्लिशमध्ये त्याला पाम संडे असं संबोधित करतो आणि हिंदीमध्ये खजूर का रविवार इतवार म्हणून त्याला आपण सर्व भाषिक लोक आजच्या दिवशी आपल्या चर्च प्रिमायसिसमध्ये एकत्रित येऊन ज्या घोषणा आपण दिल्या किंवा या झावळ्याच्या रविवार दिनाला सेलिब्रेट करतात. मला असं म्हणतात, सेलिब्रेट करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीची पुनरावृत्ती आपण करतो है ना, की जे प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमाकडे विजयी प्रवेश करत होता आणि त्या गोष्टीची आठवण मंडळीच्या द्वारे आणि प्रभूच्या लोकांच्या द्वारे आपण करतो. तर प्रियानो, आणि या पाम संडेमध्ये किंवा या झावळ्याच्या रविवारी प्रियानो आपण सर्वजण झावळ्याचा रविवार ही प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्याच्या पूर्वीची एक सुरुवात आहे. आणि मी आजपासून जर आपण पाहिलं म्हणजे उद्यापासून आपण पवित्र सप्ताहामध्ये किंवा होली वीकमध्ये आपण प्रवेश करतो. आणि या होली वीकमध्ये आपल्याला माहिती आहे की या सर्व ज्या घटनाक्रम प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदर्भात यशाया संदेष्टाने जे विदित करून ठेवलं होतं किंवा पूर्वलिखित करून ठेवलं होतं, त्या सर्व गोष्टी या पवित्र सप्ताहामध्ये होतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की या सर्व दरम्यान आपण पाहतो की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं गेलं, त्याचा छळ झाला, वधस्तंभावरचं त्याने मरण पत्कारलं, आणि या सर्व घटनाक्रम आपण पाहतो. आणि किंवा या सर्व गोष्टीला प्रियानो या झावळ्याच्या रविवारपासून बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या यरुशलेमामध्ये प्रवेश करत होता आणि प्रभू त्या यरुशलेमाकडे पाहून रडला, असं बायबल आम्हाला सांगतं. आजचा जो माझा विषय आहे की झावळ्याच्या रविवारच्या निमित्त असणारा जो संदेश आहे, शिंगरावर बसलेला राजा किंवा एक कुतूहलतेने लोकांना जो प्रश्न पडला होता, हा आहे तरी कोण? तर या गोष्टीवरती आज आपण मनन करणार आहोत. आणि त्याकरिता आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आपण काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान 21वा अध्याय. आणि कुणीतरी उभा राहून मोठ्या आदरतेने देवाचं वचन वाचण्यामध्ये मराठीमध्ये सहकार्य करावं. 1 ते 11 वचन वाचण्यामध्ये कुणीतरी आम्हाला सहाय्य करावी. कुणी पण, स्त्री असो पुरुष असो, उभा राहून हे देवाचं वचन आपण वाचूया आणि मंडळीने ते ऐकावे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 1 ते 11 वचन. 11 वचन. यरुशलेमेत येशूचा जेरुसलेम प्रवेश. यरुशलेम जवळ आले असता जैतून नावाच्या डोंगरापाशी बेतफगे येथवर पोहोचले, तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंपलू अशी तुम्हास आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर जबऱ्याची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठवी. संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनीच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे,
तो सौम्य आहे म्हणून तो गाढवीवर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरूही आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत पाहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादी, उद्दोलोकी होसान्ना. तो यरूशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. थँक्यू बाळगीत भाई. आपण मत्ती सुवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 1 ते 10 वचनामध्ये आपण जो घटनाक्रम त्या ठिकाणी जो घडला त्याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला वाचायला मिळते माझ्या प्रियानो. परंतु या सर्व गोष्टीमध्ये जो लोकांना पडलेला प्रश्न होता, 10वं वचन जर आपण वाचलं 21:10, आणि त्या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की तो यरूशलेमात आल्यावरती सर्व नगर हे गजबजले व लोक म्हणू लागले किंवा म्हणाले की हा कोण. आजचा माझा टॉपिक जो आहे हा कोण. आणि हा प्रश्न आवडीने किंवा कुतूहलतेने आज आमच्या मनाला हा विचारण्याची गरज आहे की हा आहे तरी कोण. प्रियांनो, आपण आज 4 दृष्टिकोनातून आपण पाहणार आहोत की हा कोण. प्रियांनो, आपल्याला माहिती की तो यरूशलेमात आल्यावरती सर्व नगर हे गजबजून म्हणाले हा कोण. लोकसमुदाय म्हणाला, गालिलकर नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. काही लोकांनी त्याला संदेष्टा म्हणून उच्चारण केलं. आणि प्रियांनो, जसा 21:10 मध्ये उपरोक्त प्रश्न जो आहे हा कोण, तर प्रियांनो हा प्रश्न 2 अर्थाने विचारला जाऊ शकतो. एक उपासमात्मक किंवा एक उत्सुकतेने. या 2 गोष्टीतून हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि प्रियांनो, जेव्हा पवित्र शास्त्र बायबल जुन्या कराराकडे आपण जेव्हा वळतो, फारो राजा मोशेला म्हणाला, हा कोण परमेश्वर आहे की ज्याने ऐकून इस्रायलात जाऊ दे असे खरे पाहिले असावा. फारो यहोवा परमेश्वराला तुच्छ समजत असे. फारो परमेश्वराचा तिरस्कार करत असे. फारो परमेश्वराचा अवहेलना करत असे. फारो परमेश्वराच्या लोकांची थट्टा करत असते. आणि हे सर्व विधान जे आहे प्रियांनो, या उलट यरूशलेमामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जय उत्सवाने लोक गजर करीत म्हणाले, दाविदाच्या पुत्राला होसान्ना. आणि या गर्जनेने तेथे निवास करणारे जे शास्त्री परोशी लोक होते, जे सातत्याने येशूचा विरोध करत होते, त्या लोकांच्या कांठाळ्या बसल्या. आणि त्या घोषणा त्यांना ऐकू वाटत नव्हत्या, कारण त्यांच्या मनामध्ये येशूबद्दल असणारा तिरस्कार हा नेहमी वाढत चाललेला होता. परंतु लोक मोठ्या शब्दाने गजर करत होते की होसान्ना, होसान्ना, येणाऱ्या राजाला धन्यवाद असो. आणि प्रियांनो, या यरूशलेमामध्ये जे यहुदी लोकांचे पंढरपूर होते है ना, जसं आमच्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे आणि त्याला देवस्थान मानलं जातं, तसंच या यहुदी लोकांचे पंढरपूर जे होते ते यरूशलेम हे दुमदुमून गेले. आणि लोक समुदायातील बहुतांशांनी आपले वस्त्रे वाटेवरती पसरली. काहींनी झाडाच्या ढाळ्या तोडून वाटेवर पसरवलेल्या. त्याच्या गर्जनेची गुरुकिल्ली शब्द म्हणजे होसान्ना. कित्येकांना असं वाटतं की होसान्ना हा जयघोषाचा शब्द आहे, पण मला तुम्हाला सांगू द्या की होसान्ना हा जयघोषाचा शब्द नसून त्याच्यामध्ये एक विनंती होती. आणि होसान्ना या शब्दाचा अर्थ आहे आम्हास मुक्त कर.
होसान्नाचा अर्थ आहे की आम्हास मुक्त कर. प्रियांनो, लोकांना त्या मसीहाची उत्सुकता होती आणि त्यांना वाटलं की हाच तो मसीहा आहे. पण नगरवासी उत्सुकतेच्या पोटीने हे प्रश्न नक्कीच विचारत होते की हा आहे तरी कोण. प्रियांनो, जेव्हा एखादा शासक कठोर शासन करतो आणि लोक त्याच्या शासनातून कंटाळतात, बेजार होतात, बरबटले जातात, त्यावेळेस त्यांना परिवर्तन हवं असतं. आणि कदाचित या यहुदी साम्राज्याच्या राजवटापासून लोक ही वैतागलेली होती, त्यांना बदल हवा होता. आणि प्रियांनो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये असं देखील सांगितलेलं आहे, यरुशलेमाला जे उद्गार लोकांनी दिला, त्या शब्दाचा यरुशलेम म्हणजे हे शापित नगर आहे, हे असं उद्गार त्या पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपण पाहतो. आणि यरुशलेमकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा जो होता तो शापित नगर असं होतं. याचा अर्थ हा की तेथील लोक तिथल्या शासकापासून वैतागलेले होते, परेशान झालेले होते, दुःखित होते, निराश होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपाने त्या मसीहाची ती वाट पाहत होते. आणि कित्येकांना वाटलं की जीसस क्राइस्ट हॅड रूल ॲट जेरुसलेम. कित्येकांना असं वाटलं की प्रभू येशू ख्रिस्त हा आता यरुशलेमामध्ये राज्य करण्यासाठी त्या गाढवाच्या शिंगरीवरती बसून ज्या प्रकारे लोक जयघोष करीत होते, कदाचित त्यांना वाटलं की आता तो त्या यरुशलेमावरती किंवा यहुदी साम्राज्यावरती एक शासक म्हणून राज्य करेल. कारण लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची शैली ही आवडत होती माझ्या प्रियांनो. कारण तो आंधळ्यांना दृष्टी देणारा, रोग्यांना, कुष्ठरोग्यांना बरा करणारा, जो लाजर मेला होता त्याने दृष्टी दिली, जिवंत केलं. आणि काना गावातील त्याचं काम आणि अनेक गोष्टी, या सर्व गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा दयाळू आणि कनवाळू आहे हे लोकांना आवडत होतं. कदाचित त्या कौतुकतेच्या पोटी लोकांना असं वाटत होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमावरती राज्य करावं. प्रियांनो, येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, उद्देशून म्हटले, मत्ती शुभवर्तमान याचा 16 अध्याय 13 वचनामध्ये येशूने आपल्या शिष्यांना म्हटले आणि त्याने हा प्रश्न विचारला की लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणून म्हणतात. ते बोलले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान. पहिले आपण मत्ती शुभवर्तमान याचा 16 अध्याय 13 वचन आपण वाचूया. प्लीज रीड. जास्त वेळेल त्यांनी वाचूया. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून ओळखतात? पुढे ऐका. ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया, संदेशदातील कोणी एक असे म्हणतात. प्रियांनो, आणि हा प्रश्न प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना विचारत असताना शिष्यांकडून हे उत्तर होतं. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना रिटर्न प्रश्न करतो की तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? तर त्यातील एक शिष्य होता की ज्याचं नाव शिमोन पेत्र होतं. त्याने प्रभूला उत्तर दिलं की आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हे शिमोन पेत्राने उत्तर दिले. आपण कोण आहात? कोण आहात? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हे शिमोन पेत्राने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारतो, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? आज हा प्रश्न प्रभू मंडळीला विचारत आहे. प्रभू मंडळीला विचारतो, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? प्रभू या भारत देशातील 135 करोड लोकांना विचारतो की जग मला कोण म्हणून ओळखते. आणि हे निर्भर आमच्यावरती आहे की आम्ही जगाला ख्रिस्ताची ओळख काय म्हणून करून देत आहोत. हे आजच्या झावळ्याच्या रविवारच्या निमित्ताने हा प्रश्न तुम्हाला आणि मला देखील करण्याची आवश्यकता आहे की जग प्रभू येशू ख्रिस्ताला कोण म्हणून ओळखतं. शिमोन पेत्राने उत्तर दिले की प्रभू, तुम्हाला लोक
आपण ख्रिस्त देवाचे पुत्र आहात, जगाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत असताना फार प्रांजळ मनाने आम्हाला ओळख करून देण्याची गरज आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देवाचा पुत्र आहे. ही ॲज अ रिझन तो जिवंत प्रभू आहे. आणि त्याच कोतुलत्या पोटी स्तोत्रकर्ता दावीद राजा देखील हा प्रश्न विचारतो की हा प्रतापशाली राजा कोण, ज्याला आपण स्तोत्र संहिता याचा 24वा अध्याय 7 ते 10 वचनामध्ये आपण वाचतो. कुणीतरी वाचा स्तोत्र 24 7 ते 10 वचन. स्तोत्र 24 7 ते 10 वचन. अहो वेश्यांनो, हा? आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, मध्ये प्रतापशाली राजा आहे. हा प्रतापशाली राजा कोण? हा. बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तो. अहो वेश्यांनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आहे. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. स्तोत्रकर्ता दावीद राजा मोठ्या कठोरतेने हा प्रश्न विचारतो, हा प्रतापशाली राजा कोण? तो म्हणतो हा प्रतापशाली राजा जो आहे तो बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर आहे. हे दावीद राजा प्रश्न करत असताना स्तोत्र संहिता याचा 24वा अध्याय 7 ते 10 वचनामध्ये आपण पाहतो की दावीद ज्या प्रकारे परमेश्वराची ओळख पियानो करून देत आहे, तो करून देत असताना तो म्हणत आहे की हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर. बलवान पराक्रमी परमेश्वर, युद्धात परमेश्वर, पराक्रमी परमेश्वर तोच. हे दावीद राजा परमेश्वराची ओळख करून देतो. जगाने जर तुम्हाला विचारलं की तुमचा परमेश्वर कोण आहे, तर आम्हाला म्हणायचं आहे की माझा परमेश्वर बलवान व पराक्रमी, युद्धात पराक्रमी परमेश्वर आहे. त्या परमेश्वराची मी आराधना करतो. हा आहे तरी कोण? ज्यावेळेस समुद्रामध्ये वादळ उठले आणि लाटा उसळल्या, समुद्र खवळला, येशू व शिष्य मछव्यात होते, संध्याकाळ झाली होती आणि अचानक वारा सुटल्यामुळे मछवा बुडू लागला आणि येशूने वारा व समुद्र यास दटाविले. मग वारा शांत झाला, समुद्र निवांत झाला. तेव्हा शिष्य आश्चर्यचकित होऊन एकमेकास म्हणाले, हा आहे तरी कोण ज्याचे वारा देखील ऐकते आणि समुद्र देखील ऐकते, ज्याला आपण मार्क शुभवर्तमान याचा 4था अध्याय 35 ते 41 वचनामध्ये आपण वाचतो. एकदा येशूने एका भूतग्रस्ताला बरे केले. बायबलमधील घटनाक्रम मी तुम्हाला सांगत आहे. एका वेळी प्रभू येशू ख्रिस्ताने एका भूतग्रस्ताला बरे केले. त्यावेळेस लोक थक्क होऊन म्हणू लागले, हा आहे तरी कोण? हा काय शिकवण देतो? ज्याला आपण मार्क शुभवर्तमान 1 अध्याय 27 वचनामध्ये वाचतो. प्रियांनो, मानना या शब्दाचा जुन्या करारात हे काय आहे असा होतो, अर्थ काय होतो? तर मानण्याचा अर्थ असं होतो, ज्याला आपण मार्क शुभवर्तमान 1:27 कोणतरी वाचा. मार्क शुभवर्तमान 1:27. ही त्याची कीर्ती 1:27. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकास विचारू लागले, हे आहे तरी काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण? हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात. ही त्याची कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. हा आहे तरी कोण? प्रियांनो, आपण पाहतो की मानना या शब्दाचा जो अर्थ आहे की येशू हा स्वर्गातून उतरलेला मानना, म्हणजे ज्याला पवित्र शास्त्र बायबलमध्ये असं संबोधित करण्यात आलेलं आहे, ही इज कॉल्ड दॅट जीवनी भाकर. त्याला
पवित्र शास्त्र बायबलमध्ये जीवनी भाकर असं म्हटलेलं आहे. जो कुणी खाईल त्याला कधीही भूक लागणार नाही. जो मजबूतून पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. येशू ख्रिस्ताला जीवनी भाकर आणि जीवनी पाणी देखील असं म्हटलेलं आहे. हा आहे तरी कोण? प्रियानो, आम्हाला जगाला सांगायचं आहे की तो कोण आहे? जीवनी भाकर आहे आणि जीवनी पाणी आहे. आणि म्हणून प्रभुभोजनाच्या वेळेस आपण हे लक्षात घ्या की आपण तात्विक लोक आहोत. बायबलच्या प्रत्येक संविधानाने तत्वाने चालणारे आपण लोक आहोत. प्रियानो, आपण प्रभुभोज घेत असताना आपण भाकर म्हणतो. भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याला जीवनी भाकर असं संबोधित करण्यात आलेलं आहे. तो जीवनी पाणी आहे. जो कोणी यातून पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही असं बायबल आम्हाला सांगतं. आपण तात्विक आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिद्धांतावरती चालणारे प्रभूचे लोक आहोत. ट्रिनिटी कम्युनिटी प्रेस्बिटेरियन मंडळी हे ऑफकोर्स सिद्धांत विश्वास ठेवते की प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आम्हासाठी त्या वधस्तंभावरती मोडण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त त्या वधस्तंभावरती मानवाच्या पापास करता सांडण्यात आलं. कदाचित जग हे ओळखत नाही. जग कोतुलतेने विचारत आहे, हा आहे तरी कोण? ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही प्रभूचे लोक आहोत. ख्रिस्त आमच्या जीवनातून प्रगट करत असताना ख्रिस्त आमच्या जीवनातून लोकांना दिसला पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे कोतुलतेने की हा आहे तरी कोण? आणि त्या ख्रिस्ताची ओळख करून देत असताना तुमच्या जीवनातून ख्रिस्त प्रगट झाला पाहिजे. माझ्या प्रियांनो, या झावळ्याच्या रविवारच्या वेळेस पाम संडे सेलिब्रेट करत असताना हा संदेश आम्हाला लोकांना द्यायचा आहे की तो जीवनी भाकर आहे आणि तो जीवनी पाणी देखील आहे. माझ्या प्रियांनो, कित्येकांना वाटते माझ्या प्रियांनो प्रभू एक चांगला गुरु शिक्षक आहे. बायबलमध्ये एक जन होता निकेदेमाला येशू एक धार्मिक पुढारी वाटत होता. है ना? कित्येकांना तो एक उत्तम धर्मसंस्थापक होऊन गेलेला असे वाटते. त्याने वधस्तंभाचे मरण म्हणजे त्याच्यासाठी अडखळण, त्याचे मरण व त्याची शिकवण एक प्रकारचा मूर्खपणा आहे असं कित्येकांना वाटते. कित्येक जगातील लोक म्हणतात, जो येशू ख्रिस्त स्वतःला वाचू शकला नाही तो तुम्हाला काय वाचवणार? जग हे तुम्हाला प्रश्न करेल, हा आहे तरी कोण? कित्येक लोक म्हणतील की प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरत असताना तो स्वतःला वाचू शकला नाही, तो तुम्हाला काय वाचवेल? हा जग प्रश्न विचारत आहे. माझ्या प्रियांनो, अनेकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण, वधस्तंभाचं मरण हे अडगळण वाटते आणि त्याची शिकवण ही एक मूर्खपणाची शिकवण होती असं वाटते. कित्येकांना येशू ख्रिस्त म्हणजे एक समाज सुधारक आहे असं वाटते आणि कित्येकांना असं वाटतं की तो फक्त एक नबी होता. मुस्लिम लोक म्हणतात की तो नबी होता. ते देव मानत नाही. आणि बायबल आम्हाला सांगतं कित्येकांना येशू ख्रिस्त हा केवळ पोट भरण्याचं साधन वाटते. येशू ख्रिस्त कित्येकांना हे पोट भरायचं साधन वाटते. मग तरी हा प्रश्न कोतुलतेने विचारला जाऊ शकतो, हा आहे तरी कोण? यरुशलेमकरांना पडलेले 2000 वर्षापूर्वी येशूचे रहस्य धर्मपंडितांना देखील उमगले नाही. पौल म्हणतो, आम्ही वधस्तंभावरील ख्रिस्त गाजवतो. हा यहुदास अडखळण व हेलन्यास मूर्खपणा आहे. म्हणून पाचारण झालेल्या यहुदी व हेलेनी यास हे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे, ज्याला आपण पहिले करंथीकरास पत्र याचा 1 अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये आपण वाचतो. येशू ख्रिस्ताने आतापर्यंत जगाने दोन दृष्टीने पाहिले. एक स्थूल दृष्टी आणि एक त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी होती ती सूक्ष्म म्हणजे खोलवर पाहणारी दृष्टी. आपण येशूला काय फक्त वरवर पाहतो का? येशूकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन सूक्ष्म आहे. सूक्ष्म या शब्दाचा अर्थ असा होतो की मी प्रभूला ओळखत असताना मी डीपली जाईल, मी खोलवर जाईल.
मी येशू ख्रिस्ताला वरवर ओळखणार नाही. मी मराठीमध्ये नेहमी एक वाक्य बोलतो. कित्येक लोक ख्रिस्ताला असं समजतात, आला मला ताप, दे माझा बाप, आणि गेला माझा ताप, मी देवाचा बाप. लक्षात येत आहे प्रियानो, आम्ही ख्रिस्ताला काय म्हणून ओळखतो किंवा हा आहे तरी कोण? यरुशलेमात येशूचा जय उत्साहाने प्रवेश होत असताना झावळ्याचा रविवार अर्थात पाम संडे म्हणून ख्रिस्ती महामंडळात जगभरात पाळला जातो. तोंडोतोंडी सर्वांचा एकच विषय, नासरेतकर येशू, येणारा मसिया, यहुद्यांचा राजा, दाविदाचा अंकुर, वधावत नेत असलेला कोकरा. यशाया 57:7 मध्ये आपण पाहतो, जैतुनाच्या डोंगराजवळ बेतफंगे येथे लोक समुदाय येऊन आला. त्यावेळेस लोकांनी येशूला शिंगराची गरज होती, आणि मग येशूने शिष्यांना आदेश केला की तुम्ही जाऊन समोरच्या गावामध्ये जाऊन तिथे एक गाढवीचं पिल्लू म्हणजे शिंगरू सोडून तुम्ही माझ्याकडे आणा, आणि जर त्या धन्याने तुम्हाला विचारलं ह्याला कोठे नेता, तर त्याला सांगा की प्रभूला त्याची गरज आहे. प्रभूला त्याची काय गरज आहे? प्रभूला त्याची गरज आहे. आम्हाला जगामध्ये शिंगरू व्हायचं आहे. काय व्हायचं आहे? काय व्हायचं आहे? आणि गाढव म्हणलं तर? मी तुम्हाला गाढव म्हणलं तर आवडेल का? हा, बोला ना. मी तुम्हाला गाढव म्हणलं तर आवडेल का? आणि एखाद्याला म्हटलं हे गाढवा इकडे, तर तो काय म्हणेल? पास्टर, तुम्ही माझा काय केला? तुम्ही माझा काय केला? अपमान केला. परंतु गाढव हे शब्द अपमान नाही, परंतु तो गौरवाचा शब्द आहे. कारण त्या गाढवीच्या पिल्लावरती म्हणजे शिंगरीवरती प्रभू येशू ख्रिस्त बसला, आणि म्हणून गाढवाला आपण तुच्छ न लगता आपण त्याला धन्य मानलं पाहिजे. तर आता किती लोक गाढव बनवू इच्छितात? बोला ना. अरे अजूनही गाढव बनायला तयार नाही? अरे हात वर करा चांगल्याने. किती लोक गाढव बनायला तयार आहेत? ज्यावरती प्रभू येशू ख्रिस्त बसला होता, येशूने काय म्हटलं? लोकात जर त्याच्या धन्याने विचारलं की याला कुठे नेता, तर तुम्ही त्यांना सांगा की प्रभूला त्याची काय आहे? प्रभूला तुमची गरज आहे. बोला माझ्या मागं, माझी, सगळेजण म्हणा, माझी प्रभूला गरज आहे. मी मागे सांगितलं चर्च, CHURCH, चर्च मधला यू तुम्ही काढून टाका. चर्च शब्दाचा काही मिनिंग राहणार नाही. चर्च CHURCH, चर्च मधला यू तुम्ही काढून टाका. चर्च या वर्डचा काही मिनिंग नाही माझ्या प्रियानो. चर्चला प्रभूच्या लोकांची गरज आहे. देवाच्या मंडळीला प्रभूची गरज आहे. प्रभूने मंडळीला काय म्हटलेलं आहे पवित्र शास्त्र बायबलमध्ये? हाँ, मैं तुम्हें सिर नहीं, मैं तुम्हें पूछ नहीं, लेकिन क्या बनाऊंगा? सिर. मंडळी ही प्रभू येशू ख्रिस्ताचं मस्तक आहे माझ्या प्रियानो. आणि मस्तकावरती काय ठेवतात? पायातलं खेटर नाही ठेवत. काय ठेवतात? क्राऊन. दॅट्स मीन क्राऊन. आणि मी मागं लेंडेच्या प्रार्थनेमध्ये 6 क्राऊन बद्दल एका घरामध्ये मी बोलत होतो की ते जीवनी मुकुट प्रभू आपल्याला देणार आहे. प्रभू, मंडळी ही काय आहे? बोला, मंडळी काय आहे? मंडळी ही प्रभूचं मस्तक आहे. आणि बायबल सांगते की त्यावरती अधोलोकाचे फाटक काय होणार नाही? बोला, अधोलोकाचे फाटक काय होणार नाही? प्रबल होणार नाही. मंडळीवरती अधोलोकाचे फाटक काय होणार नाही? प्रबल होणार नाही. या जगामध्ये किती मोठा शासक येऊ द्या, तो मंडळीची व्यवस्था बिघडू शकत नाही. ठीक आहे, तो मंडळीची व्यवस्था काय करू शकत नाही. म्हणून प्रभूच्या लोकांनो, भयभीत न होता मंडळी
ही सदा अबाधित राहिली पाहिजे. मंडळीने सदैव देवाचं गौरव केलं पाहिजे, न घाबरता न भीता. आता मी तुम्हाला 4 दृष्टिकोन सांगणार आहे. पहिला दृष्टिकोन, एक संदेष्टाच्या दृष्टिकोनातून आहे तरी कोण हे आपण पाहणार आहोत. प्रियानो, जकरियाचं पुस्तक याचा 9वा अध्याय 9वं वचन काढून तुम्ही कुणीतरी वाचा. जकरिया 9:9. थोडस लवकर आपण जाऊया. जकरिया 9:9. सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेम कन्ये गजर कर. पहा, तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी यशस्वी आहे. तो लीन आहे. तो गाढवीच्या पिल्लावर म्हणजे शिखरावर बसून येत आहे. संदेशाच्या दृष्टिकोनातून हा आहे तरी कोण, आणि जकरिया 9:9 मध्ये बायबल मला सांगतं हा न्यायी, यशस्वी, लीन आणि असे त्याला म्हटले आहे. हे सियोन करणे, जोराने आनंदाचा गजर कर. यरूशलेमात पहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी, यशस्वी, तो लीन आहे. तो गाढवीच्या थोडक्यात आपण त्याला असं उल्लेख करूया, पोरावर है ना. गाढवीचं आईचं लेकरू, जो मुलगा असला तर तो काय झाला, पोरगा, आणि मुलगी असली तर ती पोरगी. तर प्रियानो, गाढवाच्या पोरावरती म्हणजे गाढवाच्या शिंगरावरती बसून तो येत आहे. जुन्या काळी एक योद्धा युद्ध जिंकल्यानंतर तो घोड्यावरती बसून येत होता. ठीक आहे. आणि युद्धात विजयाचे दर्शक म्हणून प्रियानो, बायबल मला सांगतं की त्या युद्धात वेगवान साधन म्हणून घोड्याची ओळख होती. आणि घोडा हा धनवान, श्रीमंत, धनदांडगे लोकांकडे असायचा. आणि कित्येक लोक उंटावरून आणि हत्तीवरून प्रवास करीत असे. आणि बायबल आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या मार्गमनासाठी किंवा त्या जर्नीसाठी त्याने कशाचा उपयोग केला? त्याने गाढवीच्या पिल्लाचा म्हणजे शिंगराचा उपयोग केला. अर्थात ते गाढव होतं. आणि मग बायबल आम्हाला सांगते माझ्या प्रियानो की जेव्हा मागी लोक पूर्वेकडून प्रवास करीत होते आणि बेथलेमात डेरे दाखल झाले, तेव्हा त्यांनी ऊद, गंधरस आणि सोनं अशी मौल्यवान अर्पण येशू बाळाला आणली. पण अगदी या विरुद्ध येशूचा यरूशलेमेत प्रवेश झाला. तो गाढवीच्या शिंगरावरती बसून, शिंगरू हे कष्टाळू, लक्षात घ्या, शिंगरू हे कष्टाळू, मेहनती, शांत व नम्र प्राणी आहे. गाढव जरी त्याला आपण तुच्छ लेखत असू, पण गाढव हे कष्टाळू प्राणी आहे. त्याच्या पाठीवरती कितीही ओझं टाका, तो ओरडणार नाही. तो शांत आहे, तो नम्र आहे. प्रियानो, नम्रपाने म्हणून त्याची ओळखले जाईल. संदेष्टांनी येशूच्या स्वभावाच्या संदर्भात सियोन नगरीत प्रवेश करण्याचे भविष्य अगोदरच करून ठेवले होते, जे आपण जकरिया याचा 9वा अध्याय 9व्या वचनामध्ये आपण वाचतो. दुसरा दृष्टिकोन, प्रभू येशू ख्रिस्ताचे विरोधक देखील होते. कोण होते विरोधक प्रभू येशू ख्रिस्ताचे? कोणी सांगू शकेल? शास्त्री, फरोशी लोक. कोण होते विरोधक प्रभूचे? शास्त्री. आणि आता आपण विरोधकाच्या दृष्टीने पाहूया. येशू मोशेच्या नियमशास्त्र मोडणारा आणि त्याला शिकवणारा, शाब्बात मोडणारा, दुर्भाषण करणारा, पाप्यांचा मित्र, स्वतःला यहुदाचा राजा म्हणणारा, एक बंडखोर व शांतता भंग करणारा उपद्रवी अपराधी आहे. एका वेळी ते ओरडून म्हणाले,
आम्हाकरिता बाराबाला सोडा आणि येशूला तुम्ही वधस्तंभावरती टांगा. प्रियांनो, बायबल असं सांगते, कट्टर धर्मप्रांतीय आणि कडवे शास्त्री पंडित व दुर्भाषिक वृत्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला नेहमी ते शत्रू आणि त्याला ते पाण्यात पाहत होते. ही त्यांच्या मनातली कटुता होती येशूच्या बद्दल. ठीक आहे, जे विरोधक होते. तेव्हा येशू म्हणाला, लूक शुभवर्तमानाचा 19 अध्याय 40 वचनामध्ये, आणि येशू त्यास म्हणाला, शास्त्री पुरुषी त्यांना म्हणाले की तुम्ही आपल्या शिष्यांना काय करा, बोला ना, तुम्ही आपल्या शिष्याला काय करा, म्हणा की त्यांनी काय राहावे, उगे राहावे किंवा शांत राहावे. लूक 19:40 कोणतरी वाचा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. लोक शास्त्री पुरुषींनी प्रभूकडे येऊन म्हणाले, प्रभू, गुरुजी, आपल्या शिष्यांना तुम्ही काय करा, शांत राहण्यास सांगा, दटवा त्यांना. तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना लूक 19:40 मध्ये उत्तर देतो, हे जर शांत राहिले तर कोण ओरडतील? हे जर शांत राहिले तर कोण ओरडतील? धोंडे ओरडतील. आमच्या प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे की तो धोंड्याद्वारे आपली स्तुती करून घेऊ शकतो. कित्येकांना वाटतं की मी चर्चला आलो तर प्रभूची आराधना होईल आणि मी चर्चला नाही आलो तर प्रभूची आराधना होणार नाही. कित्येकांना असं वाटतं. वाटतं तुम्हाला असं की जर मी आलो तर चर्चमध्ये आराधना होईल आणि मी नाही आलो तर चर्चमध्ये आराधना होणार नाही. हे गैरसमज आपल्या मनातून तुम्ही काढून टाका. प्रभूमध्ये ते सामर्थ्य आहे की तो धोंड्यांच्या द्वारे आणि या बेजुबान खुर्च्यांच्या द्वारे तो आपली स्तुती करून घेईल. ठीक आहे. हे जर गप्प राहिले तर कोण ओरडतील? होसान्ना, होसान्ना. आम्हाला हा गजर लोकांच्या कांठळ्या बसल्या पाहिजे. जे ख्रिस्त विरोधक आहे की या देशामध्ये रूल जे करत आहेत त्यांच्या कांठळ्या बसल्या पाहिजे. जर नागपूरचे 5 लाख लोक येऊन एखाद्या विशिष्ट स्थानामध्ये येऊन हा जयघोष करतील की होसान्ना, होसान्ना, तर या देशातले शासक थरथर कापतील, भयभीत होतील की हे चाललं तरी काय आहे. आणि मग ते म्हणतील की ख्रिस्ती लोकांना शांत बसवायला सांगा, ते फार ओरडू लागलेले आहेत. मग प्रभू त्यांना म्हणेल, हे जर शांत बसतील तर कोण ओरडतील? बोला, कोण ओरडतील? धोंडे ओरडतील. या तुकड्यांमध्ये जे डिव्हिजन आहे मंडळांचं, तो म्हणतो मी मेथडिस्ट आहे, तो म्हणतो मी प्रेस्बिटरियन आहे, तो म्हणतो मी सीएनआय आहे, तो म्हणतो मी पेंटिकॉस्टल आहे, तो म्हणतो मी ऑर्थोडॉक्स आहे, तो म्हणतो मी मेनलाईन आहे, तो म्हणतो मी फ्रंटलाईन आहे, तो म्हणतो मी हे आहे, तो म्हणतो मी हे आहे. हे तुकड्यांमध्ये जे विभाजन आहे प्रियांनो, हे विभाजन कुठेतरी थांबलं पाहिजे आणि प्रभूसाठी आपल्याला एक आलं पाहिजे. तरच या देशातले शासक घाबरतील ना. आज ख्रिस्ती लोकांचा आवाज का बुलंद होत नाहीये? का तुमचं लोक ऐकत नाही? का तुम्हाला सरकारमध्ये या एखाद्या पार्टी गंभीरताने घेत नाही, सरकार गंभीरताने घेत नाही? कारण तुम्ही तुकड्यामध्ये विभाजित लोक आहात. मी मेनलाईन, मला तो चालत नाही. मी सीएनआय, मी मेथडिस्ट, मी पेंटिकॉस्टल, मी ऑर्थोडॉक्स, मी ते, मला हे लोक चालत नाही. आम्ही मनाने एक होण्यासाठी अजूनही तयार नाही आहोत माझ्या प्रियांनो. जर हे शांत राहतील तर धोंडे काय करतील? ओरडतील. मला असं माझी मान्यता आहे की संपूर्ण भारत देशामध्ये ख्रिस्ती लोकांची जी लोकसंख्या आहे ती 15 ते 20 करोड आहे. हे माझं विश्लेषण आहे. का आज लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाही? कारण तुम्ही तुकड्यामध्ये विभाजित आहात. बॅप्टिस्ट अलायन्स है ना,
आणि हे बॅप्टिस्ट, अलायन्स, मेथडिस्ट, ऑर्थोडॉक्स, मेनलाइन, CNI, UCNI, पेंटिकॉस्टल, हे जे विभाजन लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने करून ठेवलेलं आहे माझ्या प्रियांनो, या सर्व पद्धतीमुळे ख्रिस्ती लोकांचं नुकसान आहे माझ्या प्रियांनो. प्रभू सर्वांसाठी अवेलेबल होता. तो म्हणतो का मी मेनलाईनसाठीच आहे? बोला ना, बोला ना. तो म्हणतो का मी CNI साठीच आहे? तो म्हणतो का मी फक्त मेथडिस्ट लोकांसाठी आहे? तो म्हणतो का मी फक्त पेंटिकॉस्टल लोकांसाठीच आहे? तो म्हणतो का मी प्रेस्बिटेरियन तत्वावरती चालणाऱ्या लोकांसाठी आहे? नाही. आणि म्हणून योहान 3:16 मध्ये बायबल सांगतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कुणी त्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये, त्यांना सर्वांना काय मिळावे? सार्वकालिक. जसा ख्रिस्त हा सगळ्यांसाठी होता, तुम्हालाही सर्वांसाठी अवेलेबल व्हायचं आहे. मग मी म्हणणार नाही की मला ते लोक चालत नाही, मी तिकडे जात नाही, मला त्या लोकांमध्ये उठणं बसणं मला आवडत नाही. नेव्हर नेव्हर. तुम्ही ख्रिस्ती प्रभूचे प्रतिनिधित्व आहात, तुम्ही सर्वांसाठी अवेलेबल आहे. प्रियानो, आजच्या काळात ख्रिस्ती लोकांवरती लोक एक आरोप करतात. काय आरोप करतात तुम्ही सांगा? एक ठपका ठेवण्यात येतो. एक प्रभू यीशु ख्रिस्त हा इंग्रजांचा परमेश्वर आहे, अंग्रेजों का परमेश्वर आहे. दुसरा आरोप हा होतो की ख्रिस्ती लोक हे धर्मांतर करतात. तिसरा आरोप हा होतो की बळजबरीने साधनं देऊन, पैसा देऊन, अरे चर्चमध्ये पैसा दिला जात नाही हो, चर्चमध्ये पैसा घेतला जातो. सांगा लोकांना, आम्हाला गेल्यावरती तिथे गेल्यावर पैसा द्यावा लागतो, दिला जात नाही. ऑफरिंग बॅग मध्ये काढता का टाकता? काय करतात? टाकतो ना का काढता त्यातून? टाकतो. तर ख्रिस्ती जीवनामध्ये पैसा मिळत नाही, तर पैसा द्यावा लागतो, है ना प्रियानो. हा आरोप आमच्यावरती होतात आणि ते म्हणतात की हे लोक भोळ्या भावड्या लोकांना फसवतात, त्यांच्या अज्ञानाचा व गरिबाचा स्वार्थाकरता फायदा करून घेतात, म्हणून त्यांना तुम्ही हद्दपार करा. NRC, CCA जे कायदे देशामध्ये प्रियानो या दिवसामध्ये आपण पाहतो की सरकारने CA लागू केला, CAA म्हणजे जो कायदा पारित केला सरकारने. त्यांनी तो कायदा पारित करत असताना त्यांनी त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये विभाजनाच्या वेळेस जे लोक पताडीत होते त्या लोकांना पुन्हा आपल्या देशामध्ये बोलवा आणि इथे त्यांना वस्ती करा, हे सरकारने धोरण मांडलेलं आहे. मला सांगा, या भारत देशामध्ये ऑलरेडी 135 करोड लोक राहतात आणि जर आणखीन 5 करोड लोक भारतात बाहेरून आले तर ते राहतील कुठे? हे सरकारचं धोरण आहे. आणि प्रियानो, हा दृष्टिकोन विरोधकाच्या दृष्टिकोनातून आपण पाहिला. आता तिसरा दृष्टिकोन शिष्यांच्या दृष्टिकोनातून. पहिला दृष्टिकोन संदेशण्याच्या, दुसरा दृष्टिकोन विरोधकाच्या दृष्टिकोनातून. हा आहे तरी कोण? तिसरा दृष्टिकोन जो होता तो शिष्यांच्या दृष्टिकोनातून. येशू ख्रिस्त दाविदाचे राज्य स्थापन करणारा राजा आहे असं गृहीत धरलं जात होतं. मत्ते सुवर्तमानचा 20वा अध्याय 20 ते 23 वचन. जब्दीच्या पुत्राला त्याच्या आईने आपल्या पुत्रासह येशूच्या राज्यात ऐक्याने येशूच्या उजवीकडे व डावीकडे बसावे अशी त्याने इच्छा व्यक्त केली. दाविदाच्या सुजलाम सुफलाम राज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. अधिकारांकरता सन्मानार्थ व राज्य कारभार करणारा राजकीय दृष्टिकोन होता. पेत्र येशूबद्दल वेगळाच दृष्टिकोन व्यक्त केला. पेत्र काय म्हणतो? मत्ते सुवर्तमान याचा 16वा अध्याय 16 वचनामध्ये तो म्हणतो, पेत्र काय म्हणतो?
मत्ते 16:16 मध्ये. शिमोन पेत्राने उत्तर दिले, हा आपण ख्रिस्त हा जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हे शिष्यांचा दृष्टिकोन होता. आपण कोण आहात? ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र असे तुम्ही आहात. हे शिष्यांच्या दृष्टिकोनात आपण पाहिलं. मत्ते कृष्णवर्तमान याचा 20वा अध्याय 20 ते 23 वचन आणि मत्ते कृष्णवर्तमान याचा 16वा अध्याय 16 वचन. चौथा दृष्टिकोन लोक समुदायाच्या दृष्टिकोनातून. यशायाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 61वा अध्याय 1-2 वचन कोणतरी वाचा. यशायाचं पुस्तक एवढं बोलून मी समाप्त करेन. यशायाचं पुस्तक 61वा अध्याय 1 आणि 2 वचन कोणतरी वाचा प्लीज, जोऱ्याने. आपण ऐकत आहात ना? प्रभू परमेश्वराचा आत्मा माझवर आला, हा कारण दिनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. हा भग्न हृदयी जनास भटकी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता, बंदिवानास बंधमोचन विदित करावे. परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा. सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे. हे लोक समुदायाच्या दृष्टिकोनातून येणारा मसीहा यशाया 61 ते 2 वचनामध्ये असं म्हटलं आहे की कारण शुभवर्तमानात सांगण्यात अभिषेक केलेला, भग्नजनास पट्टी बांधणारा, धरून नेलेल्यांना मुक्ती करणारा, बंदिवानास बंधनमोचन करणारा व शोकग्रस्तांचे सांत्वन करणारा येणारा मसीहा हाच तो ख्रिस्त आहे अशी गवाही त्यांनी दिली. होसान्ना म्हणजे हा जयघोषाचा उद्गार नाही, परंतु होसान्ना हा शब्द जो आहे हा या शब्दामध्ये रिक्वेस्ट आहे, विनंती. काय विनंती होती? की आम्हास मुक्त कर. होसान्नाचा मिनिंग जयघोष नाही, परंतु त्यामध्ये एक विनंती आहे की आम्हास मुक्त कर. आणि मग बायबल आम्हाला सांगतं, प्रियांनो, येणाऱ्या क्रोधापासून आम्हास लपवू, खडकात घरटे करणाऱ्या पक्षाप्रमाणे धारेपासून, जशी घारेपासून कोंबडी आपल्या पिल्लांचं संरक्षण करते आणि त्यांना लपवते, प्रियांनो, शैतानापासून येणाऱ्या न्यायाच्या क्रोधापासून, मृत्यूच्या व नरकाच्या भयानक पीडेपासून आम्हाला मुक्त कर. आणि प्रियांनो, असा आक्रोश ते करीत होते आणि म्हणूनच त्यांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरवली आणि काहींनी झाडाच्या ढाळ्या तोडून वाटेवर पसरवले. होसान्ना, मी म्हणेल होसान्ना, आपल्याला म्हणायचं आहे की आम्हास मुक्त कर. ठीक आहे? होसान्ना, जोरात होसान्ना, होसान्ना. प्रियांनो, आपल्या दृष्टिकोनातून आपण 4 दृष्टिकोन पाहिले. एक संदेशाच्या दृष्टिकोनातून, दुसरा विरोधकाच्या दृष्टिकोनातून, तिसरा शिष्यांच्या दृष्टिकोनातून, चौथा लोकसमुदायाच्या दृष्टिकोनातून आणि 5वा येशू ख्रिस्त. हा प्रश्न आज मी तुम्हाला करत आहे की येशू ख्रिस्त आम्हासाठी, किंवा तो प्रश्न माझ्यासाठी देखील आहे की येशू ख्रिस्त आपणासाठी कोण आहे? 2 लोकांनी सांगावं कृपया करून, एक बहिणीने आणि एक भावाने. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी कोण आहे? मी शिक्षा करणार नाही. कोण आहे तुमच्यासाठी ख्रिस्त? कुणी सांगा. शी कॉल दॅट डॅडी. ती म्हणते की येशू ख्रिस्त तिच्यासाठी कोण आहे बेटा? पप्पा. है ना? तुमच्यासाठी कोण आहे येशू ख्रिस्त? अरे बोला ना. तारणारा आहे, मुक्तिदाता आहे, उद्धारकर्ता आहे, अजून पापमुक्त करणारा आहे. बोला. हा, क्षमा करणारा आहे. कोण आहे अजून? मार्ग, सत्य आणि जीवन आहे.
अनंतकालचं जीवन देणार आहे. तो जीवनी भाकर आहे, जीवनी पाणी आहे, तो जिवंत प्रभू आहे. अरे प्रेषितांचा मतांगीकार बोलता का नाही आपण? काय म्हटलेल्या प्रेषितांच्या मतांगीकारमध्ये? हा, काय कबूल करतो आपण? हा, तो आमच्यासाठी मारला गेला, काढला गेला, मृतकातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, अजून स्वर्गात चढला, अजून हा त्याच बसलेल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त होते, अजून प्यानो आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काय आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे? सगळेकडे माझ्याकडे लक्ष द्या, सगळेजण माझ्याकडे पहा. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. का आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे? का आत्मपरीक्षण करा की येशू माझ्यासाठी कोण आहे? येशू माझ्यासाठी, जर तुम्हाला येशू माहीत नसणार तर तुम्ही जगाला सांगू शकणार नाही. प्रथम येशू कोणाला माहिती पाहिजे? मला, है ना. एक वेळेस गांधीजीकडे एक आई आली आपल्या मुलाला घेऊन आणि म्हटली की गांधीजी, बापू, माझा मुलगा खूप साखर खातो. काय खातो? खूप साखर खातो, तर त्याला तुम्ही रागवा. गांधीजींनी त्यांना म्हटलं, बहन, आप इसको 8 दिन के बाद लेकर आना. कितने दिन के बाद? त्याला 8 दिवसानंतर घेऊन या. मग लोकांनी, गांधीजीच्या आसपास असणाऱ्या लोकांनी त्यांना कौतुकाने प्रश्न केला की तुम्ही त्याला तेव्हाच सांगू शकला असता की तू साखर खाऊ नको, पण त्याला तुम्ही 8 दिवसांनी यायला का सांगितलं? तर बापू म्हणतात, गांधीजी म्हणतात की मी स्वतः खूप साखर खातो. लक्षात येत आहे? मी स्वतः खूप साखर खातो, तर मी याला कसं रागू? मला सांगण्याचं तात्पर्य आहे की या 8 दिवसामध्ये प्रथम गांधीजींनी, महात्मा गांधींनी स्वतः साखर सोडली आणि मग 8 दिवसानंतर ज्यावेळेस तो पोरगा आला त्याला त्यांनी समजून सांगितलं की बेटा, साखर खाणं काय आहे? शरीरासाठी हानिकारक आहे. मानणं सांगण्याचं तात्पर्य आहे, जर ख्रिस्त तुम्हाला उमगला नाही तर तुम्ही जगाला देखील सांगू शकणार नाही. तर हा आत्मपरीक्षण आज गेल्यावरती तुम्हाला आणि मला करायचं आहे की ख्रिस्त माझ्यासाठी कोण आहे. कित्येकांना वाटतं फक्त रविवारी आराधना करण्याचं साधन आहे. येशू येशू म्हणणाऱ्याला देवाच्या राज्यामध्ये, बोला ना, येशू येशू म्हणणाऱ्याला देवाच्या राज्यामध्ये, येशू येशू म्हणणाऱ्याला देवाच्या राज्यामध्ये. जर तुम्ही फक्त येशू येशू कराल, फक्त तुम्ही ओठाने स्तुती कराल आणि तुमचं मन जर प्रभूपासून दूर आहे तर तुमची आराधना मान्य नाही. काही लोक फक्त ओठाने देवाची स्तुती करतात, मनाने नाही. प्रभू येशू माझ्यासाठी एव्हरीथिंग, सब कुछ आहे, सर्व काही आहे. बोला येशू, बोला हात वर करून, येशू माझ्यासाठी सर्व काही आहे. सर्व काहीचा मिनिंग काय आहे? प्रभू, मी थोडा रविवारी टीव्ही पाहतो, मग उरला वेळ तर चर्चला जातो. याचा मिनिंग सर्व काही होत नाही. सर्व काहीचा मतलब आहे की वी आर रेडी एव्हरी टाइम. हमेशा आम्ही सर्वदा प्रभूसाठी अवेलेबल राहणारे लोक आहोत. जर प्रभू माझ्यासाठी सर्व काही आहे तर विश्वासणाऱ्यांनो, प्रभूच्या लोकांनो, तुम्हाला प्रथम स्थान कोणाला दिलं पाहिजे? बोला, कोणाला दिलं पाहिजे? कोणाला दिलं पाहिजे? प्रभू सर्व काही आहे ना, सर्व काही आहे ना तुमच्यासाठी. मग जगातल्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी दुय्यम आहे आणि प्रभू सर्व काही आहे. चर्च, प्रभूच्या लोकांना आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण पवित्र शास्त्र बायबल असं सांगतं, प्रत्येक गुडघा प्रभू समोर टिकेल
आणि प्रत्येक मुख कबूल करेल की येशूच प्रभू आहे. हा आहे तरी कोण? हा आहे तरी कोण? प्रियानो, प्रत्येक मुख कबूल करेल की येशूच प्रभू आहे आणि प्रत्येक गुडघा त्याच्या पुढे टेकला जाईल आणि म्हणेल की येशूच प्रभू आहे. काय ही इच्छा तुमची आहे की भारत देशातल्या 135 करोड लोकांनी प्रभूला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करावा? तर प्रियानो, त्याच्या पूर्वी ख्रिस्ती लोकांनी सचेत जागृत होऊन देवाचं खऱ्या अर्थाने काम करायची आम्हाला गरज आहे. आम्ही जर काम करणार नाही, आम्ही जर लोकांना जाऊन सांगणार नाही, तर लोक ख्रिस्ताविना मरतील. आणि बायबल हे देखील सांगतं की त्याच्या रक्ताचा जाब कोणाला विचारला जाईल? तुमचा शेजारी जर येशूविना मेला, लक्षात घ्या, तुमचा शेजारी जर येशूविना मेला तर त्याच्या रक्ताचा जाब कोणाला विचारला जाईल? Is it true? हे सत्य आहे. हे सत्य आहे. जर तुमचा शेजारी येशूविना मेला तर त्याच्या रक्ताचा जाब किंवा त्याच्या रक्ताचा धाडा प्रभू तुम्हाला विचारेल. ॲज कॉल यंगस्टर, यूथ, माझ्याकडे पहा. काही बंद कर, माझ्याकडे पहा. तुम्हारी सहेली अगर यीशु के बिना मर गई तो उसके लहू का मुबदला प्रभु तुझसे पूछेगा. यूथ, कितने यंग मुला है, आपके दोस्त अगर यीशु के बिना मर गए, तुमचा मित्र जर येशू बिना मेला तर त्याच्या रक्ताचा धाडा प्रभू तुम्हाला विचारेल. तर प्रथमतः तुमच्या मित्रांना, तुमच्या मैत्रिणीला प्रभूचं नाव सांगा. ॲज अ मंडळी, किती या ठिकाणी माता आहेत, बहिणी किती लोक आहेत. जर तुमची शेजारी ख्रिस्ताविना मेली तर त्याच्या रक्ताचा जाब प्रभू तुम्हाला विचारेल. पुरुष मंडळी, तुमचे मित्र जर ख्रिस्ताविना मेले तर त्याच्या रक्ताचा जाब प्रभू तुम्हाला विचारेल. हा आहे तरी कोण? आणि जगाला जर तुम्हाला जर ख्रिस्त उमगला नाही तर तुम्ही देखील जगाला सांगू शकणार नाही, होसाना, होसाना, आम्हाला मुक्त कर. होसाना, होसाना, आम्हाला मुक्त कर. प्रभूला म्हणूया, प्रभू. सर्वजण हात वर करून म्हणूया, प्रभू. सर्वजण, प्रभू, या भारत देशातील 135 करोड लोकांना तू मुक्त कर. प्रभू, या भारत देशातील 135 करोड लोकांना तू मुक्त कर. होसाना, आम्हाला मुक्त कर. हा आहे तरी कोण? आपण प्रार्थना करूया. सिस्टर विचुकल सोबत आपण प्रार्थना करूया. Hallelujah.